ती म्हणाला, आज काय हा अवतार आहे, त्या बाईला काय वेळ लागलं का? पण तसं काही नाहीये. आज मला सुट्टी आहे, वेळ आहे घरामध्ये, त्याच्यामुळे मी ठरवलं की एक छानसा ड्रेस घालून एखाद्या गाण्याचा शॉर्ट्सचा व्हिडिओ बनवावा, म्हणून मी हा ड्रेस घातला. हा गेल्या वर्षी माझ्या वाढदिवसाला बर्थडेला घेतला होता. तर खूप छान ड्रेस आहे, हलका फुलका, आणि कोणत्या पण फंक्शनला आपण घालू शकतो. जसं काय मेहंदी आहे, एंगेजमेंट आहे, बर्थडे आहे, काय असेल तर घालू शकतो. तर हा डिवायडर आहे, हे छान असं पॅन्ट सारखंच वाटतं आणि तिचं स्कर्ट मध्ये डिवायडर आहे, छान आहे आणि क्रेप मटेरियल आहे. आणि त्याच्यावर हा मस्त ब्लाऊज आहे, याच्यावर खूप छान वर्क आहे आणि त्याच्यावर मी हे कानातले घातले. आणि हा स्लीवलेस ब्लाऊज आहे असा, तुम्ही विथ दुपट्टा पण घालू शकता. पण त्यांनी त्याच्यावर एक असं हे काय म्हणतात ना, जॅकेट पण दिलेलं आहे, लॉंग श्रग सारखं असं हलकं फुलकं आहे. तर हे मी घातलंय. पंजाबी ड्रेस, साडी, याच्या व्यतिरिक्त पण काहीतरी असतात ना ड्रेस घालायचे, मग ते पण घातल्याचा फील येतोय. आपल्याला माहिती आहे आपण कुठपर्यंत कसं कसं प्रेझेंट केलं पाहिजे, स्वतःला काय घातलं पाहिजे, काय घालू नये. आणि मी काय म्हटलं, आपण स्वतःला कमी समजायचं नाही. हा, आपण छानच आहोत, जे आपल्याला आवडतं ते घालायचं. आणि मी दहा वेळा म्हणते की आपणच मॉडेल, आपणच शो स्टॉपर, आपणच रॅम्प वॉक करायचं, जसं मी आता करते तुमच्यासोबत. मला आवडतं असं करायला. आणि आता व्हिडिओ बनवणार आहे. तर काही जण म्हणतील, काय आहे हिला या वयात शोभतंय का हे? म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा. वय वगैरे काही नसतं, जे आपल्याला आवडतं ते करायचं आणि लाईफ एन्जॉय करायचं. माझ्या चॅनलचं नावच आहे, प्रियाज लवली लाईफ. लाईफ खूप सुंदर आहे, पण त्याचा आपण आनंद घेत नाही. आपण काय म्हणतात ना, मन मारून 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 जगतो, हे की नाही? कधी कधी आपल्याला वाटतं ना, हे घालावं, असं घालावं, तर घालायचं. आता मी घातलेलं आहे. आणि हा एक छंद लागलाय व्हिडिओ बनवण्याचा. काल मी कोणाचा एक व्हिडिओ बघितला, त्याच्यात असं ती सांगत होती की खूप तिला फ्रस्ट्रेशन आलंय, असे चिडचिड होते. वयाच्या 40 नंतर आपल्याला हे सगळं मेनोपॉजमुळे सगळे हार्मोनल बदल होतात आणि बायकांमध्ये कसं हे सगळे बदल होत असतात. चिडचिड होणं, रडायला येणं, राग येणं, कशात मन न लागणं. तर याच्यावर उपाय म्हणजे काय, आपल्याला जे आवडतं ते करायचं. तर तसं मी पण तुमच्यासारख्याच या टप्प्यात आहे. पण मी काय केलंय, स्वतःला जो इतक्या वर्षाचा राहिलेला छंद मी जोपासते. काय होतं, मला डान्सची आणि ऍक्टिंगची खूप आवड होती, पण आमच्या घरात कुठे काय लहानपणी काही नाही. डान्स शिकायचा होता पण मिळालं नाही. माझ्या बाजूला शेजारी साऊथ इंडियन राहायचे, त्या माझ्या दोघी मैत्रिणी होत्या, त्यांच्याकडे कसं डान्स शिकायचं, मग त्यांना भरतनाट्यमचे क्लास लावले. आणि मी म्हटलं तर अभ्यास करा, आणि डान्स वगैरे तर आमच्याकडे अजिबात नाही, पहिला अभ्यास करा. आणि मग मी त्यांना म्हणायची की मला पण शिकवा ना तुम्ही आलं. कसलं 2 दिवस त्यांनी मला शिकवलं, नमस्कारापर्यंत आली आणि त्यांनीच मला नमस्कार केला. पण खेळायचं असायचं ना, त्या पण 8-9 वर्षाच्या, मी पण 9 वर्षाची. थोडा वेळ शिकायचं, नंतर आम्ही विसरून जायचो आणि खेळण्यात गुंग होऊन जायचं. आणि त्याच्यामुळे ती डान्सची आवड राहिली, शिकायचं राहिला, पण आवड आहे. येत शिकलेली नाहीये, पण मला असं वाटतं त्या रिदम मध्ये आपलं तालात अंग काय म्हणतात हलतं तेवढं, तर ते करायचं. आणि या वयात शिकायचं म्हणते, पण वेळ नाही, गुडघे आता दुखतात ना, असं आहे ना. आणि मी काय करायची लहानपणी, म्हणजे माझी स्टोरी आता तुम्हाला गप्पा चालल्या तर ह्या अशाच गप्पा, कारण आज काही व्हिडिओ नाही, आज हाच व्हिडिओ आहे. तर तुमच्यावर गप्पा, मैत्रिणी भेटल्यात आणि गप्पा करत असं तुम्हाला सांगते काय म्हणजे माझी कहाणी. तर लहानपणी ना गणपती उत्सव असायचा, त्याच्यात जायची, चोरून चोरून जाऊन भाग घ्यायची. डान्स असू देत, भाषण असू देत, वक्तृत्व असू देत, ते काय म्हणतात एकपात्री असू देत, सगळ्यात जायची. आणि मग ते कधी बक्षीस वगैरे घेऊन घरी यायचं फक्त. पण तेवढं पुरतं ते लोक घरातले मानायचे, पण कायम हे चालणार नाही, कारण असं सांगितलं होतं. मला अजून पण आठवतं, मार खाल्लं होतं एकदा तर राहायचं ते डान्समध्ये भाग घेतला म्हणून. कारण का माहिती का, डान्समध्ये भाग घेतला ना की त्याला ते सगळे ॲक्सेसरी, साडी, शाळेत ना काय काय मागवतात, ते आमच्या घरातून कधी मिळणार नाही. कारण माझ्या आईला त्यातलं काही नव्हतं, बिचारी साधी होती. एकदा तर मी टीचरांनी सांगितलं की बॉर्डरची साडी घेऊन ये. आता आमची आई घालायची कसली, आपली सहावारी साडी प्रिंटेड. आता ती बॉर्डरची 9वारी साडी आणायची कुठून? सगळीकडे शोधलं, ओरडायला लागली, कशाला भाग घेतलास, काय केलं. आणि माझी मैत्रीण, ती तिला आईला म्हटलं, नाही गो, मला मी चांगलं डान्स करते म्हणून मला त्याने घेतला. ती माझी मैत्रीण, ओ काकी हिनेच घेतला. म्हणजे आता परत घेतलास तर बघ. शेवटी काय काय शोधून शोधून एक नात्यातल्या आजी होत्या, त्यांच्याकडून ती साडी आणली. आणि फक्त आईने साडी ब्लाऊज देऊन ती पाठवून दिलं शाळेत. ती सोडायला पण आली नाही आणि काहीच करायला आली नाही. मी गेली तर ते सगळ्यांच्या मम्मी आई आल्या, सगळ्यांना नटवत आहेत, गजरे काय, गळ्यातलं काय, काळातलं काय. मला बाईने विचारलं, तू आणली का साडी? म्हटलं हो. आणि अजून काय आणलं? म्हटलं काय नाही, काहीच नव्हतं माझ्याकडे. आणि नंतर ना कोणीतरी माझ्या हातात ना एक पुडी आणून दिली, तुझ्या आईने काहीतरी दिलंय हा,
मला मला आनंद झाला, आईने काहीतरी पाठवलंय. तर आईने काहीतरी आणून दिलं. शेवटी तिला वाईट वाटलं असेल ना, एकटीलाच पाठवली पोरीला, काय दिलंच नाही. तर त्या विचार करा, माझ्या आईला गजरा म्हणजे काय पण माहित नव्हतं तेव्हा. तिने काय पाठवलं, गजरा म्हणून हारवाल्याकडून घेतलेला हार, देवाला घालतो ना 2 गोंडे आणि तो गजरा म्हणायचं ना. आमच्या घाटावर लोक गजरा नाही घालत, हे कोकणात मध्ये फुलं केसात माळणं वगैरे हे असतं. तर तिला असं वाटलं, तिने सांगितलं हार द्या. तर तो हार त्यांनी दिला आणि तिने ती पुढी पाठवलं. तरी काय घालणार, शेवटी मी अशीच. शेवटी बाईंनी त्यांच्या गळ्यातलं काळातलं सगळं मला घातलं आणि एकदाच स्टेजवर दिलं पाठवून. तर अशा त्या लहानपणीच्या गोष्टी आहेत. शेवटी ती अतृप्त इच्छा असते ना, ती कधीतरी डोकावते. तसं झालंय ते माझं. तर ते मी पूर्ण करते आणि मिळतोय चान्स या युट्यूबमुळे तर करते मस्तपैकी. कधी कधी तुम्ही बघता व्लॉग तर मी बनवतेच, पण ब्लॉग शिवाय मी गाण्यांचे, कधी विनोदी, ज्याच्यामध्ये मला जर ऍक्टिंग वगैरे करता येईल असं काहीतरी करत असते. तर मग हा एकटेपणा टोचत नाही. आता मी एकटीच आहे घरात, पण माझा वेळ मस्त जातो. मला काही त्या एकटेपणाचं वाटत नाही, कारण दिवसभर मी बिझी असते. सुट्टीच्या दिवशी पण माझं एडिटिंग, व्हिडिओ बनवणं हे सगळं चालू असतं. एरवी तर किती बिझी असतो तुम्हाला माहिती आहे. त्या व्यापामध्ये दिवसभर घराबाहेर असतं, तर संध्याकाळी आलं इतकं दमून जातं की घरातली कामं करून दमतो. पण जेव्हा कधी सुट्टी असेल तेव्हा मग मी असा एन्जॉय करते. तर सांगायचंय काय मला सगळ्यांना, माझ्या मित्र मैत्रिणी असतील, सख्खे बंधू भगिनी, की लाईफ एन्जॉय करा आणि कुणाला नावं ठेवू नका. तर मला कोणी ठेवत असलं ठेवा, मला काय वाटणार नाही की काय मोठी ज्ञान सांगते, आमच्याकडे चालत नाही वगैरे असं काय. हाच छंद नाही हो, कुठलाही छंद असेल ना, कुणाला खाण्याचा असेल, कुणाला असे कपडे घालण्याचा, कुणाला नटण्याचा, कुणाला गाण्याचा असेल, कुणाला आमच्यासारख्यांना बघण्याचा असेल. हे बघून बघून काही लोकांचा वेळ जातो, असे व्हिडिओ बघायचे. कोणाला पाककलेचं, असं काही ना काहीतरी असं ते करत राहायचं. असं आहे ना. तर मला हे आवडतं. माझ्या या चॅनलच्या माध्यमातून मी तेच तुम्हाला सांगते, आनंदी राहा, ज्याच्यात आनंद वाटेल ते करा, मस्त राहा, जीवन जगून घ्या. कारण आपण आता अशा टप्प्यावर आहोत ना की पुन्हा मागे जाता येत नाही. त्याच्यामुळे आहे पुढे, तर त्या तेवढ्या जीवनाचा तरी आनंद घेऊया. त्याच्यात तरी काय आहे वाटतं आपल्याला ते करूया. आज याच गप्पा तुमच्यावर केल्या, माझं बालपण शेअर केलं तुम्हाला. चला व्हिडिओ करायचे आता गाण्यांचे आणि मग थोडा आराम पण करणार आहे. बाय. आजच्या गप्पा इथेच. आता सांगते, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हा ड्रेस नसेल आवडला तर नावं ठेवू नका. बाय.